आपण त्यातून असा संदेश नाही घ्यायचा आहे की पटलं नाही की लगेच तोडा आणि मोकळे व्हा, असं नाही आहे. तर त्या दृष्टीने स्वतःच्या अभिमानाला तुम्ही थोडीशी मुरड घाला, पण जेव्हा आपला स्वाभिमान कोणीतरी ठेचू पाहत आहे अशा वेळेस मात्र आपल्या स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी तुम्ही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि हाच संदेश आपण या चित्रपटामधून घेतला पाहिजे. आता अर्थात सध्याच्या मुलींना खूप छान वातावरण मिळत आहे, त्यांना अशी म्हणजे असं सासर मिळतंच असं नाही आहे. सध्या जमाना खूप बदललेला आहे. हे जे चित्रपटातलं हे जे चित्रण आहे ते 25 वर्ष मागे आहे. आता सध्या इतके टोकाचे निर्णय घेणारे फॅमिलीज असतील असं मला तरी वाटत नाही आहे. पण तरीसुद्धा मुलींनी आपल्या स्वप्नांसाठी जागरूकतेने पाहायला हवं. आपल्या क्षमतांचा विचार करा, आपल्यामधील जे काही स्किल्स आहेत ते डेव्हलप करा. फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा रील्स बनवणं किंवा गॉसिपिंग करणं किंवा एकमेकींच्याबद्दल कागाळ्या करणं अशा गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा स्वतःकडे तुम्ही जास्ती फोकस करा. स्वतःतील चांगल्या गुणांमध्ये कसं अधिकाधिक तुम्हाला डेव्हलप करता येईल, स्वतःचं पर्सनॅलिटी तुम्हाला कशा प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल, स्वतःचं तेज कसं तुम्हाला प्राप्त करता येईल ह्याकडे तुम्ही फोकस करा. आणि हेच या आपल्या महिला दिनाच्या औचित्य साधून मी तुम्हाला सांगू पाहत आहे. तर तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.